नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर राजश्री शिरोडकर यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत त्यांच्या शब्दात पोचवते. काही माणसांच्या ना नुसत्या असण्यानं आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडत असतो. आणि बघा, अशी माणसं खूप कमी असतात. तसं पाहिलं तर जास्त माणसं काय करायची आयुष्यात? म्हणतात ना, जिंदगी में लोग कम हो लेकिन वे अपने ही हो. जिंदगी तमाशा थोडी है जो भीड़ हो. अगदी खरं आहे. आयुष्यात अनेक व्यक्ती येतात, मात्र जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते तीच व्यक्ती तुमच्या आयुष्याला अर्थसुद्धा देऊ शकते. किती मित्र मिळवायचे, त्यातले किती राखायचे, किती वाढवायचे, कुणावर किती विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि आजकाल या डिजिटल दुनियेत आपण कोणावर किंवा प्रत्येकावर भरोसा ठेवूच शकत नाही. आजकालचं जगच फार अजीब झालं आहे. कोणाला कसलीही गॅरंटी देता येत नाही. म्हणूनच मागवून पश्चाताप करण्यापेक्षा माणसं आधीच पारखून घेतलेली बरी असतात. त्यासाठी माणसांची पारख ही हवीच. आपल्या मनाची फार मोठी गंमत असते. म्हणजे बघा, कधी कधी कुठलीही कसलीही फारशी ओळख नसली तरी अचानकपणे एखादी व्यक्ती आपल्याला चांगली वाटायला लागते. मग अशावेळी जगाचे सगळे नियम आपण बाजूला सारलेले असतात. ते ऋणानुबंध इतके अचानक जुळतात, कदाचित नंतर एवढे पक्के होतात की त्या बंधनातून मुक्त होणंही जमत नाही, किंवा व्हायचं असेल तर त्याचा प्रचंड त्रास होतो. एकदा काय झालं, एका चित्रकाराला एका राजानं चित्र काढायला सांगितलं हृदयाचं. आणि राजा चित्रकाराला म्हणाला की असं चित्र काढ की त्या हृदयाला दरवाजा असेल. आता चित्रकारही कल्पकच, कलाकार हा कल्पक असतोच. त्यानं खूप सुंदर हृदय काढलं आणि त्याला एक छोटासा दरवाजा बनवला, म्हणजे काढला. त्याला हँडल मात्र त्यानं केलं नाही, कडीला त्या चित्रामध्ये दाखवली नाही. मग त्याला विचारलं कुणीतरी, या चित्राला जे तू दरवाजा काढलाय हृदयाचा, त्यात त्या दरवाजाला कडी नाही आहे. यावेळी चित्रकारानं उत्तर दिलं, हृदयाचे दरवाजे आतून उघडतात, बाहेरनं नाही. आणि मग आपल्या मनासमोर एक प्रश्न उभा राहतो की काही वेळेस आपल्या हृदयाचं ऐकायचं की मेंदूचं? कारण मेंदू हा बघा प्रॅक्टिकल असतो, हृदय इमोशनल असतं. हृदयाचं ऐकावं तर बऱ्याच गोष्टींसाठी मनाची तयारी करावी लागते, आणि मेंदूचं ऐकलं तर समोरच्याला काही काही वेळेस त्रास होऊ शकतो. अशा वेळेस आपला हॅमलेट होतो, टू बी ऑर नॉट टू बी, होतो की नाही? मग असा प्रश्न जेव्हा मनासमोर येतो तेव्हा आपण संभ्रमात पडतो, आणि मग अखेर हृदयाचंच राज्य चालतं आणि आपण हृदयाचं ऐकतो. एखाद्या छोट्याशा वादळानं उद्ध्वस्त होईल, खरं इतकं कुठलंही नातं तकलादू असता कामा नये. मग ते प्रेमाचं असो, मैत्रीचं असो, किंवा कुठलंही असो. ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्या बरोबरची नाती आपण निर्माण केली ना, तर त्या नात्यातलं प्रेम टिकून राहतं. थोडक्यात काय की अशी परिस्थिती आपल्यावर येऊच देऊ नये की ते नातं तुटेल. मैत्री, प्रेम किंवा कुठलंही नातं, त्यातलं प्रेम हे अथांग असावं, नदीसारखं प्रवाही असावं. म्हणजे त्यात नको असलेल्या गोष्टी वाहून जातात आणि हव्या असलेल्या गोष्टी तशाच पोटात राहतात, आणि मग ते नातं टिकतं. म्हणूनच नात्यातले गैरसमज, हेवे दावे, मत्सर, असूया या मनातनं वाहून गेल्या ना, तर मनात त्या नात्याविषयी फक्त निर्मळ प्रेम, काळजी, परस्परांविषयीचा आदर ह्याच भावना मनात राहतात, आणि मग ते नातं टिकतं, फुलतं, बहरतं. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.